ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. उर्मिला, अगं हा बघ राहुलचा फोटो छापून आलाय आणि बातमी सुद्धा आहे. चला बरं झालं, एकदाचा छापला फोटो आहे लोकांनी. आता देव करो आणि हा फोटो त्याच्या जवळच्या लोकांच्या हातात पडो म्हणजे झालं. मी चहा आणते. हॅलो. हॅलो प्रधान साहेब, मी राहुल बोलतोय. अरे राहुल, अरे आता तुलाच फोन करणार होतो मी. तुझा आता पेपरमध्ये फोटो बघितला. हो थँक्स. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. अरे नाही रे, खरं तर हे आधीच व्हायला हवं होतं. मला थोडंसं विचित्र वाटलं, पण मी कोणाला बोललो नाही. मुंबईत आता मला 4 माणसं ओळखायला लागले. आता हॉटेलमध्ये आमच्या काही माणसं येतात, ते पेपर वाचणार, गोयल साहेब पेपर वाचणार आणि मग सगळ्यांना कळणार. 100 प्रश्न, विचारपूस, आणि हे मला नको होतं. म्हणून मी मुद्दामूनच टाळाटाळ करत होतो. पण अशाने काय झालं असतं मलाच कळलं नसतं. आयुष्यभर मी कोण आहे, माझे घरचे लोक कोण आहे ते मला कधीच कळलं नसतं. आणि मला हे कळणं भाग आहे. म्हणून मी ठरवलंय की या सगळ्यांना तोंड द्यायचं. बरोबर आहे तुझं. आणि हो, आणखीन एक गोष्ट सांगायची होती. काय रे? तुमच्या त्या पुण्याच्या माणसाचा फोन आला होता, त्याने परवानगी दिली आहे. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. बरं, मी उद्याच पुण्याला येतोय. अरे ये ये, पुण्याला आलास की बोलू मग. हो हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. चलो बाय. उर्मिला, आता सर्वार्थाने राहुलचं नशीब उघडणार आहे. राहुल चांगला मुलगा आहे. त्याचं सगळं चांगलं होईल. अहो ते कही ना कही नाटक आहे का बघा ना आज रात्री. कही ना कही आहे आज रात्र बालगंधर्व. ए जाऊया आपण. सलील अहो यायचंय अजून जॉगिंग होऊन. आणि रीमा अजून उठली नाही मला वाटतं. अगं त्यांनाही विचारलं असतं, रीमाला बघायचंय ते नाटक. शिवे काय ठाक 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 यांचं जे काही चालू असतं ना सकाळपासून, कसली बिल्डिंगची कामं काढतात होय. अगं आपण लक्ष द्यायचं नाही. लक्ष द्यायचं नाही काय? तुम्ही जाता निघून कॉलेजला, माझ्या डोक्याशी असतंय बॅकग्राऊंड दिवसभर ठाक ठाक ठाक. आपण जेव्हा घर बांधलं ना
तेव्हा आपल्याही घरातून असाच ठाक 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 आवाज येत होता. काय चाललंय ग ठका 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 सकाळ ठाका ठाका नाही, ठाक ठाक ठाक. येते जाऊ दे. आज रात्री बालगंधर्वला काही ना काही आहे. शरद यादवचं नाटक आहे ना, त्याचा प्रयोग आहे. तुम्ही दोघं येणार आहात का? हो नक्की. बरं, मग एक काम कर, हा. यात बुकिंगचा फोन नंबर बघ आणि आपली तिकीट सांग. मीच काढतो ना सकाळी आज. हा. कुठे गेलं ते काय? पेपर नीट वाचला आजचा? हो का रे? शैलेशचा फोटो आला बघा. अरे खरंच की काय लिहिलंय खाली? वरील व्यक्तीची स्मृती हरवली असून जे कोणी ह्याला ओळखत असतील त्यांनी खाली दिलेल्या फोन नंबर वरती संपर्क करावा. अरे पण हा तर दंगलीत मला वाटतं. बघ बघ. हॅलो हॅलो सलील, अरे आशू बोलतीये. अशोक, तू वाचलास का आजचा पेपर? नाही वाचला नाहीये, पण उर्मीचा फोन होता. शैलेशचा फोटो आलाय ना पेपरात. काय काय प्रकार काय सगळा? तो फोटो शैलेशचाच आहे का? हो, अरे फोटो त्याचाच आहे. तुला कसं माहिती? सलील मला सगळं माहितीये. मिलिंदनीच हा फोटो पेपरात छापायला दिला होता. काय काय बोलतेस काय तू? सलील मी सांगते, मी सगळं सांगते तुला. हो रे, पण हे सगळं सत्य आहे. अच्छा, यांनी आपल्या सगळ्या फ्रेंड्सना फोन करून सांगितलंय की शैलेशला अजिबात कोणीही कॉन्टॅक्ट करू नका, आणि जरी तो भेटला तरी उर्मिलाबद्दल त्याच्याकडे काही एक बोलू नका. सध्या तरी आपण कुणाकडे काही बोलू नको. ओके? हॅलो सलील. अशोक, शैलेश जिवंत आहे का? आपल्याला त्याला भेटलं पाहिजे. सलील, अरे तो आपल्या समोर आला तर आपण स्वतःला कंट्रोल नाही करू शकणार. अगं पण सलील, तुला कळत कसं नाहीये? या गोष्टीवरती उर्मिलाचा संसार अवलंबून आहे रे. एनिवे, आपण एवढी काळजी घेतोय, पण शेवटी जे व्हायचं तेच होणार आहे. ऍटलीस्ट वी कॅन प्रे फॉर देम. ओके, मी नंतर बोलते तुझ्याशी. बाय. काय रे, काय झालं? सलील, काय झालं? बाबा, शैलेश जिवंत आहे आणि तरी सुद्धा आम्ही त्याला भेटू शकणार नाही, त्याच्याशी बोलू शकणार नाही. समजा जर शैलेशला सगळं आठवायला लागलं तर मिलिंदला सुद्धा हे कळेल की तो त्याच्या बायकोचा पूर्वीचा मित्र आहे. दिस इज अनबिलिव्हेबल. अरे आशू कसं काहीच बोलले नाही मला? मलाही शैलेशला भेटावंसं वाटतंय रे, पण उर्मिलासाठी आपल्याला हे सगळं करायलाच हवं. ओके ओके.
अवी, अनिश बोलतोय मी. बोल अनिश, आज सकाळी सकाळीच तुला न्यूज कळली? न्यूज? ओ शैलेशची ना, एक कमाल आहे ना. म्हणजे मला इतका धक्का बसला, आय जस्ट कुडंट बिलीव्ह. मला आशूचा फोन आला तेव्हा मी म्हटलं की हे पण आपण जाऊन भेटायला पाहिजे त्याला. मलाही तसंच वाटतंय ग. एकीकडे तो जिवंत आहे याचा आनंदही होतोय, पण त्याला भेटता येणार नाही याचं दुःखही होतं. हो ना रे, मला तर समजत नाही उर्मीची काय अवस्था झाली असेल. तुम्ही भेटलात का रे तिला? मला तर कळतच नाहीये की म्हणजे मी काय फोन करून काय बोलू काय तिच्याशी. खरंच लाईफ इज सो स्ट्रेंज. लाईफ इज रिअली व्हेरी स्ट्रेंज. तरी उर्मी मला वाटलंच होतं त्या दिवशी तो शैलेशच होता, पण मला वाटलं की मलाच भास होतोय. दिस इज रिअली अ मिरेकल. आशू सगळ्यांना फोन करून सांगणार आहे याबद्दल. सुरुची शैलेशला कळलं तर? अगं उर्मी, हा पेपर काही सगळेजण वाचतात असं नाही, शिवाय लक्ष द्यायला पाहिजे ना. ओळखीचा चेहरा असला की लक्ष जातं सुरुची. आणि या पेपरची एडिशन सगळ्या महाराष्ट्रभर जाते, निदान पुण्यात तरी. त्याचे आई वडील, नातेवाईक, ऑफिसमधले कलीग, कोणीतरी हा फोटो बघेल, त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल. हे बघ उर्मी, आता या गोष्टीला काही पर्याय नाही. हे कधीतरी होणारच होतं. सुरुची, माझ्याकडे शैलेशच्या आईबाबांचा नंबर आहे, त्याने मला पूर्वी दिला होता. त्यांनी काय होणार आहे उर्मी? अगं आपल्याला निदान कळेल तरी की त्यांनी ही बातमी वाचली आहे का म्हणून. उर्मी, हा वेडेपणा आहे. हा बघा हा नंबर आहे, प्लीज. ओके. हॅलो, मिस्टर अभ्यंकर आहेत का? अच्छा, कधी? ओके, हां, मी म्हणजे त्या संदर्भातच. बरं बरं, मी नंतर फोन करते. थँक्यू. काय झालं? त्यांच्या घरचा नोकर होता दाजी. तो म्हणाला की शैलेशचे आई वडील सकाळीच मुंबईला गेलेत. त्यांना कळले शैलेशचा पेपरमध्ये फोटो. सुरुची, आता ते शैलेशला भेटणार, सगळं सांगतात. हे बघ उर्मी, त्यांना जे माहिती आहे तेच फक्त ते शैलेशला सांगतील, आणि त्यांना तुझ्याबद्दल काहीही माहित नाहीये. मला काहीच कळत नाहीये, काही सुचतच नाही ते. माझीच स्मृती गेली तर बरं होईल. हॅलो. नाही नाही नाही, रॉंग नंबर आहे. नाही नाही, नंबर बरोबर आहे पण माणूस चुकीचा आहे. नाही हो, हा ऋतिक रोशनचा नंबर नाहीये. आहे माणसं तरी. काय झालं? मला वाटलं तुझा पेपरातला फोटो बघून कुणी फोन केला असेल, तर ह्या गधाड्याला ऋतिक रोशनचा नंबर पाहिजे. तर तो कशाला इथे राहिला? हे भाऊ, तू का नाही ट्राय करत? ट्राय कशा करता? हिरो बनायला. नाही म्हणजे तुझा पेपरातला फोटो बघून तुझे आई वडील नाही तर निदान एखादा प्रोड्युसर तरी फोन करेल. सर हे वेट पीठ लागला का? नाही, अरे खरंच. पण काय रे रघु, कालपासून कोणाचा फोन नाही, कोणी भेटायला नाही आलं का? माझं या जगामध्ये कोणी नाहीच आहे. आलो. राजू, कोण तुम्ही? अरे अरे मी नाना, ही माई. राजू, अरे माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. आपला राजू जिवंत आहे. राजू, तुम्ही? आम्ही याचे आई वडील. आई वडील? हो, सांगलीवरून आलो. अरे या ना, या आत या, आत या.
या या. पण नक्की तुम्ही माझे आई वडील आहात? अरे राजा, तुझा फोटो पेपरामध्ये पाहिला, तुझी माहिती वाचली, क्षणभर वाटलं आपल्याला भास होतोय. अरे अरे पण पेपरमध्ये आलेलं खोटं कसं असेल, म्हणून लगेच निघालो आणि पत्ता शोधत इथपर्यंत आलो. एक मिनिट हा, म्हणजे तुम्ही कशावरून आमच्या राहुल भाऊचे आई वडील आहात? अरे अहो. रघु, तू थांब. तुम्ही त्यांना अल्बम दाखवा. हो हो, एक मिनिट. हे बघा, हे फोटो बघा. राहुल भाऊ, खरंच की या दोघांबरोबर तूच आहेस. हे बघ. त्याला काहीच आठवत नाही. आपला मुलगा नाही ओळखत आपल्याला. माई, नाना, माई, जरी मला काही आठवत नसलं, फोटोग्राफ्स वरनं मला खात्री पटली, तुम्हीच माझे आई वडील. राजू, माई, गेले 7-8 महिने मी विचार करत होतो की मी कोण आहे, माझं नाव काय, माझं गाव कुठलं, माझे आई वडील कुठे असतील, अशा असंख्य प्रश्नांनी मला छळलं होतं. आणि जर का माझी ही अवस्था झाली असेल तर तुमची काय अवस्था झाली असेल मी समजू शकतो. तुम्हाला किती दुःख झालं असेल. दुःख? तुझ्या आईने तर अन्न पाणी वर्ज केलं होतं. खूप दिवस झाले तुझा फोन आला नाही म्हणून आम्ही दोघं स्वतःहून अहमदाबादला गेलो. अहमदाबादला कळलं तिथं खूप मोठी दंगल झाली आणि त्या दंगलीत तू मारला गेलास. आमच्या समोर कुठून तरी एक बेवारशी प्रेत आणून टाकण्यात आलं. ते बेवारशी प्रेत बघून आमच्यावर तर आकाशच कोसळलं. तुझं मन मला सांगत होतं की तू जिवंत आहेस, तू जिवंत आहेस. अरे हो, तुझी आई मला सारखं म्हणत होती की आपला राजू जिवंत आहे, आपला राजू जिवंत आहे. वाटायचं ती तिच्या मनाची समजूत घालते, पण तिचं आतलं मन जे काही तिला सांगत होतं ना ते खरं होतं. अरे पण हे सगळं घडलं कसं? आता हे घडलं कसं हे त्यालाच आठवत नाही. हा मला माझ्या वडापावच्या गाडीवर भेटला. त्याची अडचण ओळखून मी त्याला घरी घेऊन आलो. नानामाई, आज मी जो काही उभा आहे तो रघुमुळा. तुझ्यामुळे माझा मुलगा मला भेटला. नाही हो, एवढा मोठेपणा देऊ नका हो गरीबाला. तुम्ही बसा ना, बसा, मी मिठाई घेऊन येतो. आज आमच्या राहुल भाऊचे आई वडील आलेत. हा, बसा. हा, आलोच मी. नानाबाई, मी तुमच्याकरता पाणी आणतो. नको रे, तू नुसता बस आमच्या जवळ. अगं माई, मी तुझ्या जवळच बसणार आहे. मला खूप बोलायचं तुझ्याशी, खूप विचारायचंय तुला. पण तुम्ही प्रवासाने थकले असाल, मी पटकन चहा आणतो. तुम्ही बसा. माई, बस ना तू, मी आलो. आजचा हा दिवस पाहण्यासाठीच देवाने आपल्याला जिवंत ठेवलं होतं बहुतेक. हो. या रघुचे उपकार मानायला हवेत नाही, पण
मला एक सांगा, हा आपल्या राजूला राहुल राहुल असं काय म्हणतो? तर त्याला काही आठवत नव्हतं ना, नाव सुद्धा. म्हणू आपण नाही का शैलेशला लहानपणापासून राजू राजू म्हणतोय खरंच तसंच. पण एक सांगू, आता आपण राजूला आपल्यापासून दूर ठेवायचं नाही. हो, आपण त्याला सांगलीला घेऊन जाऊ. आता मात्र मला पुत्रवियोग अजिबात सहन होणार नाही. हो.